तर आपण बघतोय की नाशिकमध्ये आज दोन मोठे लग्न सोहळे आहेत ज्याची चर्चा होते, कारण वेगवेगळे नेते या लग्न सोहळ्यांना उपस्थित आहेत। त्याचपैकी आता फडणवीसांच्या भेटीसाठी सुधाकर बडगुजर गेलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या नाशिकमध्ये आहेत आणि त्याच वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्यामुळे आता चर्चा होताना दिसते। फडणवीसांच्या हस्ते आज एका रुग्णालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। शुभम बोडके आमचे प्रतिनिधी माहिती देतील। शुभम, यामिनी खरं तर आज नाशिकमध्ये विवाहाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत असतील, अशा अनेक नेते जे ते नाशिकमध्ये आहेत। मात्र देवेंद्र फडणवीस हे आता एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले आहे आणि त्या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचे उपनेते असलेले सुधाकर बडगुजर हे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहे। खरं तर त्यांच्या भेटीचं कारण अद्यापही समजू शकलं नाही। मात्र सुधाकर बडगुजर हे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू आहेत, त्यामुळं एकूणच ही भेट नेमकी कशासाठी आहेत ते आता या भेटीनंतर समजेल। मात्र सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामिनी, अगदी शुभम, धन्यवाद माहितीसाठी।